ज्यावेळी मी पहिली जट सोडवली, काय असतं की आपल्याला सगळ्यांना तेल पाणी वेणीपणी रोजच्या रोज आपण करतो. ज्या बिचाऱ्या ग्रामीण भागात त्या मुलींना रोज तेल पाणी वेणपणी होत नाही, त्यांचा केसामध्ये केस गुंतत जातात, कारण रोज त्या स्वतःच्या गुंता सोडवत नाही. तो गुंता दिसायला लागल्यानंतर कोणीतरी म्हणतं की ही यल्लम्मा आईची जट आली. मग हळूहळू तिला हळद कुंकू व्हायला लागतात. हळद कुंकू व्हायला लागल्यानंतर वडाचा चीक लावतात. त्याच्यानंतर मग पुढं कधीतरी जाऊन तिच्या अंगात यायला लागतं. ती 7 घरी देवीचे जग फिरवायला लागते. नंतर ती देवदासी होते आणि म्हणजे तिच्या सुखी स्वप्नाच्या संसाराची राखरांगोळी होते. ती एकतर मुंबईच्या वेश्यावस्थेत विकली जाते, नाहीतर गावच्या टग्यांची धन बनते. याची सुरुवात ज्या जटेपासून होते, ती जट ज्यावेळी मी पहिल्यांदा सोडवली त्याला आता बरोबर 27 वर्ष झाली. मला अजून आठवतं 18 वर्षाची एक सुस्वरूप मंगला नावाची मुलगी होती आणि तिला जट सोडवायला मी तयार केली. 4 वर्षाची अशी जाडजूड जट होती. नाही ती इतकी जाडजूड जट होती की ज्यावेळी ती जीवाच्या आकांदाने मी सोडवली. पण त्याच्या आधी काय झालं, ती सोडवायच्या आधी त्या बाईची आई माझ्या बायकोकडे आली सातारला आणि ती म्हणली की तुझ्या नवऱ्याला माहीत नाही आहे की तो प्रत्यक्ष यल्लम्माच्या जटेला हात लावतोय. यल्लम्मा ही अत्यंत कोपिष्ट बाई आहे आणि इतकी कोपिष्ट बाई आहे की ती जर एकदा संतापली तर बाप्याला लुगडं नेसवल्याशिवाय सोडत नाही. आता मी जट सोडवून 25 वर्ष झाली आणि अजून तरी ह्याच पोशाखात फिरतो. पण त्या एका जटेमधनं अख्ख्या सातारा जिल्ह्याला पुरवठा करता येईल एवढ्या उभा निघाल्या. आता तुम्ही मला सांगा की याच्याबद्दल 25 वर्षापूर्वीपर्यंत नव्हे, मग आमच्या दवाखान्यामध्ये भरपूर बायका यायला लागल्या जट सोडवायच्या. आता जट जी असते ना, त्या जटेमध्ये जट आलेल्या बाईच्या अंगामध्ये कवड्याची माळ असते, त्याला दर्शन म्हणतात. ते दर्शन दुसऱ्या बाईच्या गळ्यात टाकल्याशिवाय जट सोडवायला देवीची परवानगी नसते. मग आम्ही काय आयडिया काढली माहिती आहे, आम्ही म्हणजे मी नसायचोच, माझ्या बायकोनी ती बाई जट सोडवायला यायची आणि म्हणायची की गळ्यात दर्शन आहे काय करू. माझी बायको म्हणायची माझ्या गळ्यात टाक. हां, आणि माझी बायको ते दर्शन स्वतःच्या गळ्यात घालायची, तिची जट सोडवायची. मग आमच्या दवाखान्यामध्ये अशी दर्शनं टांगून ठेवलेली होती. काय झालं नाही आमचं. हे मी आपल्याला काय सांगतोय, हे मी आपल्याला यासाठी सांगतोय की आज देखील या समाजाचं वास्तव काय आहे हे आपल्याला समजावं. आणि हे जे वास्तव आहे ना, हे आपण समजतो इतकं साधं आणि सोपं नाही.